आता हा मेन रोड आहे. ह्या मेन रोडला यांच्या बापाने अशा गाड्या थांबवलेल्या का दगड उडून डोळ्यात लागून गेला म्हणून त्याचं कंट्रोल गेला गाडीवरचं. दीदी चलो ना माम. हा आता गाडी आपली डायरेक्ट उडणार, टेक ऑफ करणार आहे डायरेक्ट स्प्लेंडर. ए बाबा चालू ना ब्रो. अभी जो नज़ारा देखने वाले हो ना तुम अचंभित हो जाओगे, अचंभित येड़े हो जाओगे, येड़े पार. गुड मॉर्निंग दोस्तों, अभी सुबह के बजे कुछ तो 8:30 समथिंग और अभी अपन निकल रहे एक छोटे से राइड पे करे तो 80 किलोमीटर जाना है, 80 किलोमीटर आना है. तो अभी अपन अपने ब्लॉग शूट करके बोले मोटर ब्लॉग शूट करते. अभी अपन अपने स्प्लेंडर पे आज तो स्प्लेंडर पे एक मोटर ब्लॉग आएगा. अभी अपने आगे भी आ सकते हैं. अभी इधर से मेट्रो तो जा रही है. अभी अपन चलते हैं, अभी मिलते हैं अभी अपन मोटर ब्लॉग पे, मतलब बाइक पे. चलो जुड़े रहना. तो दोस्तों अभी अपना मोटर ब्लॉग तो चालू हो चुका है. आपण जा रहे हैं, म्हणजे आपण चाललो आहे आत्ता मुळशीला माझं गाव आहे. तो म्हणलं गावाला जायचं, तर गावाला एक काम होतं. तो काम था एक गाव को, फिर बोले वो काम भी करके आते हैं और एक वीडियो भी शूट हो जाएगा, उतना ही एक मोटो व्लॉग भी आ जाएगा. ऑलरेडी 2-3 व्लॉग तो शूट किए, लेकिन एडिट करने को टाइम नहीं है. क्या करेंगे, हमारे पास एडिटर भी नहीं है और लैपटॉप भी नहीं है. दोनों की मारा मारी है, लेकिन कर रहे हैं कैसे. अभी जो है वो एडिटिंग तो मोबाइल से करते हैं. हाँ, कोई बोलेगा साला ऑसमो एक्शन लेके घूम रहा है 4 और इसके पास लैपटॉप नहीं एडिट करने को. अभी उनको क्या बताओ कि इधर परिस्थिति क्या है हमारी. जाने दो, जो चल रहा है वो अच्छा है. राइड पे आए, राइड की बातें करते, वो नहीं करेंगे. चलो नहीं तो टॉपिक खींचने का क्या, वो खींचता रहेगा, कितना भी खींचो भाई, वो कमी नहीं होगा. अभी गाने में तो अच्छे गाने बज रहे हैं, ऐसे वाले ना रोमांटिक भाई. थोड़ा बोला सुबह का माहौल है, आते वक्त भगवान के गाने सुनते हुए आया, भजन कीर्तन, अभी हनुमान चालीसा. अभी बोला थोड़ा ज़रा मूड चेंज करते हैं, रास्ता खींचने का है. अपने को ज़्यादातर ट्रैफिक तो नहीं मिलेगी, मिली तो 2-3 जगह पे मिलेगी, मतलब वो परमानेंट ट्रैफिक जोन है वहाँ पे. अभी यहाँ से अपने को लेना पड़ेगा इधर से अंडर से टर्न. वैसे जो रास्ते व्यवस्था हुई है ना इन पिछले 10-11, हाँ भाऊ वॅगनार भाऊ, तुम्ही तुमची लायकीच दाखवणार रे. हां, लायकीच दाखवणार. वॅगनारवाले आहे ना, भले तो प्रायव्हेट प्लेटवाला असू दे, नाही तर मग त्या येल्लो प्लेट म्हणजे कमर्शियल व्हेकलवाला असू दे, चालेल लायकीच दाखवतात. काही ना काहीतरी करणार असे येडे चाळे वाकडे तिकडे. आणि त्यात हे भाई मान्य आहे तुम्ही गव्हर्नमेंटचे वर्कर आहे, सर्वंट आहे, पण तुम्ही असे गाड्या का चालवतात की बस की ज्याने म्हणजे. आता हा मेन रोड आहे, ह्या मेन रोडला यांच्या बापाने अशा गाड्या थांबवलेल्या का. हे बघा कात्रज भोसरी. आता ह्यांनी पण कुठं थांबवलेली ह्या काकांनी, PMTवाले इतर रोडच्या बरोबर मध्ये, दोन्ही लेनच्या मध्ये. मग ही लेन पण नाही, ती लेन पण नाही, रोडच्या. तुला भाऊ तुझ्या घरचं आहे ना का, तुझ्या बापाने तर PMT चालू केली. कुठं बसलं आणि थांबला लिटरली भेंडी. आणि आम्ही बस स्टॉपला थांबून पण बस थांबवत नाही भाई, भलाईची जिंदगीच नाही ही. आता एक थोडा छोटासा चेस आहे, आपल्याला U-टर्न मारायचं आहे. हा रस्ता भोसरीकडे जातो. पुन्हा मोटो ब्लॉगमध्ये फील होतं ह्याचं वेट, असं कॅमेऱ्याचं पुढं फ्रंट एंडला वेट आहे म्हणून. उन्हाळा एवढा आहे, डोकं एवढं चावतं येड्यासारखं. करणार काय, पण हेल्मेट तर घालणं आहे ना गरजेचं आहे.
म्हणजे हेल्मेट घालणं गरजेचं आहे की पोलीस आहे म्हणून नाही, पण तसं पण एक मी बघितलेलं आहे. माझ्या मित्राचं लय खतरनाक ॲक्सिडेंट झाला होता. दगड उडून डोळ्यात लागून गेला म्हणून त्याचा कंट्रोल गेला गाडीवरचा, पडला, स्किड झाली गाडी. स्किड झाली तर झाली, त्याचा अख्खा पाय फ्रॅक्चर हे वगैरे. त्यापेक्षा म्हणलं हेल्मेट असलं कसं जरा थोडं एक चला. आता मी तुम्हाला थोड्या वेळाने परत भेटतो. बाय. हिंजवडीत आलोय. हिंजवडीतली ट्रॅफिक काय कधी कमी नाही व्हायची बाबा. ट्रॅफिक आहे का मस्करी आहे भाई. आईच्या गावात राहू इथं ट्रॅफिक नाही ना, वाट लागते कधी कधी या तुम्ही हिंजवडीत. आणि कधी कधी वाटतं असं हिंजवडीचं बायपास झाला पाहिजे असं काहीतरी. हे काय इकडं काहीतरी काय बंद पडली वाटतं. आत्ता हे बघितलं का, आत्ता गेम झाला असता आपला. ठोकलो होतो आत्ता आपण. आता अशीच काढायला लागण टापटूप टापटूप टापटूप. उप 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 उप. देवा ह्या गर्दीत नको कधी मला अडकून देऊ रोजचं. एवढंच कर बाबा. इकडं कामाला येण्यापेक्षा मी घरी बसन, शिवण काम करीन. हे IT पार्कमध्ये कामाला नाही यायचं बाबा. मग काय करावं, तिची आईला गर्दी बघा ही. काय करावं काय तुम्हीच सांगा मामा. दीदी चलो ना माम. इधर अबा बाबा खड्डा होता. मस्करी होती आत्ताची. अब मस्करी परवडन. एक बार हम किसी ने किया वो मजाक सह लेंगे, लेकिन रास्ते में का खड्डा नको भाई. वो ऐसे जीव पे आता है हमारे. काय करा होती त्याला. आत्ता कुठं मोकळं झालं, थोडं इकडं आलं पुढं. पण पिंक रायडर लई आहे इकडं. ही पिंक रायडर काय मला जागा द्यायना. दोन्ही पिंक रायडरच्या मधून काढतो. तापला तुमचा भाऊ आता. तुमचा भाऊ काय ऐकणार नाही आता. आता गाडी आपली डायरेक्ट ओढणार, टेक ऑफ करणार आहे डायरेक्ट स्प्लेंडर. येस 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 येस. वन मोर पिंक रायडर. स्केप. मला काहीच प्रॉब्लेम नाही पिंक रायडरचा, पण पिंक रायडर जरा थोडे हे असतात, काय म्हणता येईल. आई डोंट नो, बट वो पिंक राइडर का कुछ ना कुछ तो लफड़ा रहता ही है. वो ऐसे उनके मानसिकता ऐसी चल विचल रहती. इधर लो इधर लो इधर लो इधर लो. वो जो ऐसे नौखे राइडर रहते ना, नौखे मतलब नए नए बाइक सीखे हैं, सेम पूरे उनके जैसे ही. अब एक ऐसा मस्त वाला व्यू आने वाला है ना, आप देख के चौंक जाओगे. और बारिश में तो ये व्यू इतना खतरनाक होता है ना, इतना खतरनाक भाई, जहर. ये देखो, ये जो गुलमोहर के झाड़ है, गुलमोहर, और ये पूरी कैनोपी होती है पूरी. हाँ, enjoy. What a lovely view.
इसके लिए मुझे राइडिंग पसंद है यार। बारिश में अपन आएंगे आना ही पडेगा, भात लावायला यायचं आपल्याला। येस, तो पण अनुभव तुम्हाला शेअर करतो मी। आता आपण चाललोय ऑलमोस्ट आलो असन तरी 40 किलोमीटर आलो असन मी, अजून मोर दॅन 40 किलोमीटर राहिलेलं आहे। आता इथून पुढे रोड चांगला आहे त्यामुळं काय वाटणार नाही, कारण माग जो रोड आहे तो बऱ्याच ठिकाणी पॅची होता। अरे बापरे, सिम्बोसिस इकडं पण का? सिम्बोसिस काय ऐकत नाही, सगळीकडे कॉलेज। पैसा बोलता है। अभी इधर से अभी अपने को लगेगा और आधा पौना घंटा तो पकड़ के चलो भाई। अपनी स्प्लेंडर है रे, स्प्लेंडर के हिसाब से बोल रहा हूँ मैं। स्प्लेंडर नहीं खींचती, मतलब खींचने को तो खींचेगी लेकिन फिर वही इंजन पे स्ट्रेस आएगा। वो पोर्शे कायमन बहुत पुरानी है लेकिन मस्त भगती रहेंगी। वो जो वहाँ पे ऊपर जो पहाड़ी दिख रही है ना, उस पहाड़ी के बीच में वहाँ पे मतलब उसके भी पीछे अपना गांव है, फिर बहुत 3-4 पहाड़ियाँ क्रॉस करके फिर अपने को अपने गांव पे जाने का है। ऐसा आज का विषय है। अभी का नियोजन तो कुछ नहीं, अभी तो भूख तो नहीं लगी, अभी लगेगी तो फिर देख लेंगे। एक ठिकान है वहाँ पर रुकेंगे। वाओ, ए बाबा, ये एक्साइट हो गए कि क्या मालूम, साला उड़ते जाएगा ये 4-5 जन, तो ऐसे ही लेके जाएगा है ना। गाड़ी चालवते का मस्करी कर रहे वो। रोड अच्छे है, ठीक है रे, पर ठीक से तो जा, धीरे धीरे से। क्या हाथ में गाड़ी मिली तो कैसे भी चलाएगा। वो देखो ऊपर दिख रहा है वो टॉप पे, वहाँ पे वो कॉलेज है महिंद्रा का। खूप कमी गर्दी आणि हायवे एवढा भारी। मी लिटरली मी या व्हाईट स्ट्रिपच्या इकडं चाललो आहे, पण मला काहीच वाटत नाही की मी हलतोय वगैरे। सिमेंट रोड ना, एक नंबर मक्खन। हां, फक्त वॅगनरवाल्यांना कोण शिकवणार काय माहिती आहे, वॅगनरवाले असेच असणार। आणला ना मेंदू म्हणजे गुडघ्यात दिलं आहे। आता ओव्हरटेक करायचं कर ना भाऊ, एवढा मोकळा रोड आहे, माणूस सपकन ओव्हरटेक करून सपकन बाजूला थांबून। नाही भाई, वॅगनर हेड देणार भाऊ, त्या गाडीला देणार। नाही आवडत आपल्याला ती गाडी, पर्सनल दुश्मनी, बोला कोणी काय पण। असं वाटतं तुझ्या पुढं आलं का काय कळत नाही। आला मका डोकं बदल व्हायचं काम झालं सा। आमचा बापसानं आम्हाला लई वेळा आणलं एकट्याने, म्हणजे एकट्याने मासा आलो, बट आज पहिल्यांदा एकटा येवलं मी, म्हणजे एकटा, पूर्ण एकटा जेव आज। सोलो राईड एवढी लांबची तर पहिली असेल माझी, नाहीतर बरोबर आमच्या कोण ना कोणता असणारच। जगताप शेट असतात, तांबे शेट असतात, कोण ना कोणतं असतंच, पण आज पहिली राईड आमची एकट्याची। तसं स्वयंचलित आम्ही खूप वेळा आलो, म्हणजे स्वतःनी गाडी चालवून, पण पिलियन म्हणून कोण ना कोण असायचंच। आता थोडं जरा स्प्लेंडरला बघा तुम्ही, ह्याला मला आहे ना ते जरा थ्रॉटल एंगेजिंग करायचं याचं, म्हणजे आज जर थ्रॉटल एंगेजमेंट असतं ना, 1 मिनट आय थिंक हाय आपल्या का, सांगू नका कोणाला, हा जुगाड आहे आपला। तुम्हाला सांगतो, आता आपण असं चाललो आहे ना, हे इथं अप्लाय केलं असं चांगलं ह्याच्या हां, आता बघा हे मी लावून दिलं, चालू ना ब्रो, झालं आपलं क्रूज कंट्रोल चालू झालं। हां, फक्त थोडं कुल्यांनी क्रूज करायला, कुल्यांनी थोडं डायरेक्शन दाखवायला लागते। जाऊ दे ना भाऊ, 10-10 किलोमीटर अशीच जाऊ दे गाडी, रोड मोकळा आहे बरोबर। इथं क्रूज केलेलं ॲप्लिकेबल पण आहे, म्हणजे कारण आडवं तिडवं मधून येणारे कमी चान्सेस आहे। फक्त इथं थोडं कसं ते जरा आपलं आता हे आहे ना गाडी,
तिला तेवढं फक्त ते जरा थोडी मेहनत आहे तेवढी करायला लागते. पण भाऊ फुकटमध्ये जुगाड होत असेल तर काय वाईट आहे तुमचं? हां, अहो 10 रुपये बी नाही लागत त्याला करायला. मी कॉन्स्टंट चाललो आहे, मी स्टेअर पण करत नाही, हँडल बार नाही पकडलेला, मस्त चालू आहे आपलं तुमच्याबरोबर बोलत. हात कुठं आहे तर विचारू नका कुठे येते. मग अशी कॅमेरा ऑफ होता, पण म्हणजे कुत्र्याने चांगली मोठी कोंबडी आहे ना तोंडात धरून चालला होता, मारली असणार आहे ती. असे रोड आहे त्यामुळं इकडं काम नाही असं कोणाचं पण. ह्या रोड्सला गाडी चालवलं म्हणजे तेवढं पेस पकडून गाडी उचलणंच आहे, तेवढं घेरअप करणंच आहे. एकदम स्टिफ आहे ना डायरेक्ट. बघा आता बघा, जे मौसम धरला असेल जो गाडीने डाऊन करायलाच लागतो गिअर, कारण बिना डाऊन शिफ्टचं कामच नाही इकडं. अजून एक डाऊन शिफ्ट, तरी मी दुसऱ्या गाडी उठवली होती आत्ता इथून. दुसऱ्या पेशंटचा असं ना संबंधच नाही, उठतच नाही. सगळ्यात जास्त स्टिफ हा पॉईंट आहे, सगळ्यात जास्त स्टिफ. मला एक कळत नाही, मी मराठीत बोलू का हिंदीत बोलू? मैं हिंदी में बोलूँ या मराठी में बोलूँ? आप ही बताओ. अभी जैसे ऑडियंस आएगी मैं वैसा ये हो जाऊँगा, अपने खुद को थोड़ा थोड़ा चेंज करते रहूँगा. पण बहुत लैंग्वेज और प्रिटी लैंग्वेजेस. और अभी जो नज़ारा देखने वाले हो ना तुम अचंभित हो जाओगे, अचंभित येड़े हो जाओगे, येड़े पार येड़े एकदम डेंजर वाली. अभी रुको, सिर्फ मैं गाड़ी इधर रुका है, मैंने गाड़ी बंद करता हूँ और तुम्हें अभी सिर्फ नज़ारा दिखाता हूँ. 1 2 3. अबे बाय भेंडी, इधर से नज़ारा नहीं दिख रहा, रुको. आईच्या गावात वाडा झाला करण भाऊ मासा. चायला एक मिनट हाँ, इधर से तो दिख नहीं मांगता, इधर से नहीं दिखा ना तो किधर से भी नहीं दिखेगा. हाँ, अभी है ना दिखाता मैं. 1 2 3 काच खूप. कसा व्यू आहे? व्यू कसा आहे बोला? व्यू कसा आहे? हां, व्यू कसा आहे का नाही? पैसा वसूल व्यू. तुम्हाला तर लय खतरनाक. एक मिनटं, मी आता आहे ना मोबाईलच्या कॅमेऱ्यातून दाखवतो तुम्हाला. दिसला व्यू, कसा व्यू आहे. आणि हे सगळा व्यू आहे असा एक नंबर व्यू. हेल्मेट काढायची पण आता नको वाटतं हेल्मेट काढायला, पण काढलं असतं हेल्मेट. आता हेल्मेट नाही काढू शकत, तरी तो मला पुढं जाऊन व्यू दाखवतो. इथं साप काही बी असतं तिच्या आईला. मागं एकदा आलतो इथं पण नुसता घोरपडींचा झुंज चालू होते. आता हे कसं आपली नेटिव्ह प्लेस आहे म्हणून आपण येतच राहतो सारखं. तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्याने एकदा दाखवतो परत. कसा आहे व्यू, कसा आहे? एवढं निळं शार पाणी बघितलं आहे कधी? अरे डोळ्याला पण तेवढंच निळं दिसतं. तुम्हाला वाटतं कॅमेऱ्याची जादू आहे? नाही, डोळ्याला पण तेवढंच निळं दिसतंय. इथून अराऊंड आता आपलं गाव जे राहिलेलं आहे ते काहीतरी असं 7-8 किलोमीटर असेल इथून. तर तिथवर जाऊ आपण. तोंड काळ येते काय कळत नाही द्यायला, म्हणजे आपलं तोंडच काळी शायला. आता कसं वर आहे व्यू सांगा घ्या. व्यू कसा आहे मागचा? मस्त. आता आपला रूट चालू झालेला आहे. मी पण मला थोडं काय म्हणतात हे चालू केलं, माझा एनडी फिल्टर ऑन केला, वायझर खाली गेलं कारण लय घाण ऊन लागतं. हाय एक्सपोजर होतं डोळ्यांना, जाऊ दे म्हणलं, कंट्रोल कुठं करत बसतं. हां, असं जा. ए बाबा हळू.
हे मंदिर आहे वाघजाई माताचं. इथं यायचं होतं आपल्याला, थांबायचं होतं इथं, ते चप्पल पकडायचं होतं, लक्ष असू दे. पूर्ण जंगलात मंदिर आहे. तर इथं माकडं नाही तर माकडं पण असतात एकदम, म्हणजे डेंजरवाली माकडं. त्यामुळे मी गाडी पण चालू ठेवली नाही, त्याच्या आयला भरलं. आपली फाटती अपनी फटती है बंदरों से यार. पण हेलमेट का एवढा फायदा है, हेलमेट का इतना ही फायदा है. इतना बड़बड़ कर रहा हूँ लेकिन मेरा गला नहीं सूख रहा. क्यों? पूछो ना क्यों. अरे कमेंट में बताओ क्यों. क्योंकि इधर बाष्पीभवन नहीं हो रहा, वो बाष्पीभवन, वो दिमाग से पानी ऊपर सूर्य खींच लेता ना, वैसे नहीं हो रहा इधर. तुमने देखा नहीं क्या वो ग्लूकोन डी के ऐड में? अरे तुम टीवी देखते नहीं क्या? तुम्हारी मम्मी टीवी नहीं देखने देती तुमको? क्या बच्चे है तुम. हमारी मम्मी टीवी नहीं बोली तो हम टीवी दूसरे घर पे जाके देखते. तुम सीखो रहे जा रहा है, तुम ऐसे मस्ती वाले बच्चे नहीं है तुम. कुछ नहीं हो सकता. चलो अभी अपना गाँव आ गया, देखो अपना गाँव आ गया. ये गाँव की कमान है. अभी इधर से अपन जाएंगे अंदर 10 मिनट. ये अपने गाँव का नाम कमल मोदी आई गए शेडानी है. ये अपने गांव का एंट्री इधर से. हाथ देखो लाल हो गए, लाल. ये एंट्री गेट मतलब कमान. आता आपण आपल्या घरी आलेलो आहे. आपल्या घर तर तुम्हाला दिसत असेल एकदम, म्हणजे मॉडर्न जुन्या युगातलं घर वाटत असेल, जुन्या स्टाईलचं. घरात तर सगळे घाणे, कलरचं काम जस्ट झाले. तर तुम्हाला दाखवतं आतून एक नंबर असं घर आहे आपलं, मस्त मोठ्या साईजमध्ये. कसं आहे घर कसं आहे आपलं. आता कालच बघा काम उरकले. तिथं मस्त आपलं चुलीवरचं काम असतं, तिथं कामं चालू आहे. म्हटलं एकदा विजिट देऊन येऊ घरी, त्यामुळं थोडी आता साफसफाई करतो म्हटलं. साफसफाई करून तुम्हाला दाखवतोच म्हटलं, नाही का. साफसफाई तर काही एवढी सिरियस नाही व्हायची. तरी बघू, जुड़े रहना, अपन दिखाते तुमको थोड़ा थोड़ा और कुछ. यू फिक्स सम. हे आपल्या झाडाला आंबे आले मस्त. आता हे झाड सगळे आपली जे तर मस्त मध्ये आता यायचं तेव्हा आंबे खायचे. आता परत येऊच आपण. घामाने पूर्ण वाट लागलेली. आता इथं निघतोय मी, मंदिरात जाईन. इथं मंदिरात पाय पडन आणि त्याच्यानंतर निघून येतो. बाकी काय नाही. उन्हाने परमिट संपलोय आता. ऊन हे ते बघत आता मला तर वाटतं मी इथूनच उड्या आणू, तुम्ही घरी जावं. घरून डायरेक्ट आता कन्नी, तर नॉनस्टॉप डायरेक्ट घर. चला मग आता वे बॅकची जर्नी दाखवते का नाही काय माहीत. बघू, काही ठिकाणी गरज पडली तर चालू करून, नाही तर फुटेज नाही घ्यायचं मी. काही ठिकाणीच फुटेज घेणार मी आता. चलो मिलते अभी बाइक पे डायरेक्ट. अपन आता गावातून निघालेलो आहे. गाव से निकले हैं अभी अपन. तो अभी वे बैक टू होम चल रहा है. अभी जल्द से जल्द घर को जाऊँगा मैं, क्योंकि 1.5-2 घंटे का अभी रास्ता है. 1.5-2 घंटे तो जाएंगे ही जाएंगे ऑफ कोर्स. अभी तो थोड़ा ही शूट करूँगा, किधर तो रुका तो
नहीं तो बैक टू होम डायरेक्ट। ये रास्ता ठीक। अब एक खारुताई भागी इधर से, अभी यहाँ से एक खारुताई वगैरह भागी अभी इधर से। ये देखो अभी 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 इधर एक भागी। ये अपन वही एरिया है, अभी जो मंदिर वाला था ना वही एरिया है। अभी इधर से तो जाएंगे अपन। अच्छा लग रहा है अभी ठंडे। आहा ऊन पर आ गए रे बाद्या। और अभी दोपहर के 12 बजे एग्जैक्ट 12 बजने को 5 मिनट कम है, लेकिन अपन एग्जैक्ट 12 बोल सकते हैं। अपने को कोई बोल सकता है कि क्यों बोला भाई तो ऐसे। अभी रोड कैसे है, सामसुम 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 ऐसे चुम्मा रोड है। अभी देखते हैं किधर, तो बीच में बाद में फिर से शूट करने का मन हुआ तो कुछ तो व्लॉग में शूट करेंगे, नहीं तो कट अप व्लॉग एंड।